एवढं फोटो काढण्यात वेळ घालण्यापेक्षा त्याला ना बघा अखंड दगड्या तर कोरलेल्या हाताने आपण गड्डा खांदू शकतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. तुमचं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण जातोय ट्रिपसाठी. ती आहे साईशा इंटरनॅशनल ट्युशन क्लासेसची. आता तुम्ही याला स्पॉन्सर म्हणू शकता किंवा काही म्हणू शकता, पण ही माझ्या आत्याचीच शाळा आहे. निघण्याचा टाईम होता 6, पण आम्हाला निघताच वाजले 8. आणि मग आम्ही एका गाडीसाठी थांबलो होतो. हसी मजाक करत आता आम्ही निघालो ट्रिपसाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता आम्ही आलोय कृष्णेश्वर मंदिरात. आता आपल्याला दर्शन करायला चाललंय. कृष्णेश्वर मंदिरात व्हिडिओ काढायचं सुद्धा नव्हतं, पण बाहेरच्या मंदिरात आम्ही व्हिडिओ काढलाय आणि तिथे फोटो पण काढलाय. कृष्णेश्वरचं दर्शन आम्ही करून आलोय. तसं मी लेण्या बघून आली आहे, पण खूप दिवसाची गेलीच नाही. वेरूळला पण जाऊन आली आहे, पण लेण्या बघणं कधी झालंच नाही. जेव्हा मी 3रीला होते तेव्हा माझं जाणं झालं होतं. ते पण माझी ट्रिप होती तेव्हा. इथं आले पण मला हळूहळू सगळं आठवायला लागलं. आणि माझा स्पॉट आहे वेरूळच्या लेण्या बघायला. आणि आता इथून पुढे आपण लेण्या बघणार आहे. आणि इथं खूप सारे ट्रिप आलेले आहे. आता आम्हाला शेवट उभा केलेला आहे म्हणून बघायला. ही आहे माझी आत्या, ही आहे काकी. आम्ही ट्युशनला आलेले. एकूण किती 40 असेल ना, 40 जण आलेले. आता भरपूर जण इथे लहानपणी ट्रिपसाठीच येऊन गेलेत आणि आम्ही पण आता ट्रिपसाठीच आलोय. आणि भरपूर दिवस झाले तसं मी बघितलं नव्हतं, मला आठवत नव्हतं, पण इथं आलं सगळं आठवायला लागलंय. असं वाटतंय जसं अरे हे आपलं बघितलं होतं. पण जेव्हा मी ऐकत होते याचं नाव तेव्हा आठवतच नव्हतं मला नेमकं काय आहे. आणि इथं मग नंतर फोटो काढले. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. एवढं फोटो काढण्यापेक्षा म्हण ना एवढं फोटो काढण्यात वेळ घालण्यापेक्षा त्याला ना बघा अखंड दगड्या तर कोरलेल्या हाताने आपण गड्डा खांदू शकत नाही. आम्ही तर बघितलंय, तुम्ही पण बघा कशा कोरल्यात या. पण व्हिडिओ येतच नाही, तुम्ही इथे येऊन बघा. आणि बघितलंच असन तर जाऊ द्या, आम्ही बघतो. आणि तिथं होते फॉरेनर्स आणि मुली म्हणले आपण त्यांच्यासोबत फोटो काढू. आपण त्यांच्यासोबत आता कुठे ट्रिपसाठी गेल्यावर मुलींना खूप फोटो काढू वाटतात, पण मला तसं नाही वाटत. मी खूप कंजूस आहे, मला कुठंच पैसे खर्च वाटत नाही. आता आम्ही गेलतो पुढचे लेणी बघायला. आम्ही ट्रिपला गेलो होतो 3रीमध्ये, तेव्हा तिथं आम्ही जेवायला बसलो होतो आणि ते फॉरेनर्स आलते, मग त्यांनी आपल्यासोबत फोटो काढले होते. आम्ही इथं फोटो काढायचो. आता इथून पुढं आम्ही रील्स काढल्या. वेदिका सोमनाथ गाय आहे. वेदिका आणि ह्यात माझं शूट करणार आहे. आता ते सगळे खूप समोर गेले, आम्ही तरी काढत बसलो होतो. वर्षापूर्वीच्या या बिल्डिंगी आहे, त्या पण 3 मजली. आपल्या आजकालच्या बिल्डिंगी 1000 दिवस पण टिकत नाही. थोडी बार थकलाय बाबा. आता पाय दुखायला लागलेत आमचे. लेण्या बघूनच आता पाय दुखलेत. आता पुढचं काय काम आहे. फोटो बस झाले. मला फोटो काढणार नाही, रील काढणार फक्त बस. तुम्हाला दाखवू आम्ही. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ, रंग दे तुम है गेरुआ. जेवायचे आणि ते आहे वेरूळ उद्यान, जे मी मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. तिथे आता बसून घेणार आहे.
ओंकार धनगर बँकेतील कॅशियर झाडाच्या सावलीखाली झोपलेले आहेत. ते निसर्गाच्या सानिध्यात मस्त आनंद घेते झोपण्याचा. आम्ही सगळे इथंच थकून गेलतो. माझी तर चालायची पण कॅपॅसिटी नव्हती, पाय दुखत होते. पण याच्या पुढे पण आम्ही 3-4 स्पॉट केले. त्यातलं एक होतं बालाजी म्हैसमाळ इथलं. बालाजीनंतर आम्ही एक म्हैसमाळचा पॉईंट बघितला आणि खुलताबादचं दर्शन घेतलं. आता मी लई थकली आहे आणि दिवस संपत आला, चार्जिंग संपत आली आहे. एंडिंग द व्लॉग. बाय बाय.